फडणवीस आज नागपुरात 30,000 जेनझींसोबत संवाद साधणार आहे। नागपुरातील रेशीमबाग मैदानात फडणवीसांचा आज जेनझींसोबत संवाद आहे। जेनझींच्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देतील। मुख्यमंत्र्यांच्या संवादासाठी 240 फुटाचा भव्य कॅम्प तयार आहे। यावेळी 4000 ढोलताशा वादक सादरीकरण करून विश्वविक्रम नोंदवणार आहेत। रेशीमबाग मैदानात आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। रेशीमबाग मैदानावर बनवण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर युवकांना बसण्याची व्यवस्था आणि या ठिकाणी सगळी व्यवस्था जी आहे ती भव्य दिव्य अशी करण्यात आलेली आहे। दुसरं जर आपण बघितलं तर हजारो जे ढोल ताशा वादक आहे, आपण समोर बघू शकतो ढोल ताशा पथक जे आहे ती या ठिकाणी दाखल होऊन राहिलेली आहे आणि हे ढोल ताशाचं वादन जे आहे सामूहिक वादन या ठिकाणी केलं जाणार आहे, ज्याचा एक विश्वविक्रम जो आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींनी काल पुण्यामध्ये ज्याप्रमाणे युवकांशी संवाद साधला त्यानंतर आता मुख्यमंत्री सुद्धा युवकांशी संवाद साधत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। एकंदर जर बघितलं तर केंद्र सरकारने सुद्धा युवकांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्यक्रम आहे ते आखलेले आहे आणि त्याचाच एक भाग याला म्हणता येईल की नागपुरामध्ये मुख्यमंत्री स्वतः या युवकांशी संवाद साधणार आहे। जवळपास 30,000 युवक जे आहे ते यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याचं भव्य दिव्य असं आयोजन नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर करण्यात आलेलं आहे।